पाडीमध्ये सगळं सांभाळताय तुम्ही. सगळीकडे उठलेलं कावर उठलेलं असते, पण तुम्ही चांगली सेवा करताय. मला एवढं सांगायचं, आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असाल ते क्षेत्र तन्मयतेने तुम्ही पार पाडा. हार्टली टू वर्क इन हार्टली, म्हणजे आपण काम करत असताना ते कुठल्याही गंध पडतरी काय होते असं न म्हणता अंतःकरणपूर्वक ते काम करा, तरच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. म्हणून आपण कुठलंही काम करा, कुठलंही घ्या, यू कॅन ट्राय अगेन अँड अगेन, देन यू आर सक्सेडेड इन युअर लाईफ. तुम्ही कुठलंही काम करत असताना तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होतच असता. फक्त प्रयत्न करत राहा. हे विल फाइंड अ वे. इच्छा असेल तरच मार्ग दिसत असतो, इच्छाच नसेल तर मग कसा आपल्याला मार्ग दिसणार आहे. म्हणून प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्यानंतर निश्चित यश येते. मी माझं स्वतःचं उदाहरण जर सांगायचं होतं तर आजच्या वेळेला 11चा पॅटर्न होता. 11वीला यशस्वी, पुढे 4 वर्ष शिकवायला. आमच्या वेळेला कसं होतं, गणित घेतलं तर डीएडला जाता येत होतं, शिक्षक होत होतं. इंग्लिश घेतलं तर कॉलेजला जाता येत होतं, पण असा विषय ऐच्छिक होतो. मग मी न्यू इंग्लिश स्कूल रोटेवाडीला 11वीला होतो, 10वी 11वीला तिथे गेलो. त्यावेळेला मला इंग्लिश कमी देत होतो, जमत नव्हतं मला इंग्लिश शिकवणारा शिक्षक काय म्हणजे तुला जमणार नाही, तुला विषय देणार नाही मी इंग्लिश. द्या की इंग्लिश, नाही नाही तू पासच होणार नाही. सर द्या म्हणलो, बघूया तर म्हणलो, प्रयत्न तर करतो, नाही नाही जमणारच नाही. त्याच्याबद्दल मला हात पाय पडावं लागलो, लय प्रयत्न करावा लागले याच्यातर्फे. मग मला तो इंग्लिश विषय दिला आणि प्रयत्न केला. म्हणून मला दाखवायचं तर त्या सरांना सुद्धा कसं काय जमत नाही. प्रयत्न केल्यानंतर यश निश्चित येत असतं. मला त्यावेळेला 60 मार्क बोर्डाला पडले आणि ती मला विषय द्यायला तयार नव्हते. सांगायला कुठल्या क्षेत्रात काम करत असताना प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश प्राप्त होत असतं. ते पवारसाहेबांनी सांगितलं सगळं होत असते. आता मी इथे ज्युनियरला शिकवतो 11-12वीला, बाहेर तर केलं पण प्रयत्न केलं. इकॉनॉमिक्सला क्लास नव्हतं, रडालं, पुन्हा बसवलं एकदा, पुन्हा यश प्राप्त झालं. म्हणून 11-12वीला मी ती शिकवायला लागलो. म्हणून मगाच मी वाक्य सांगितलं, यू कॅन ट्राय अगेन अँड अगेन, देन यू आर सक्सेडेड इन युअर लाईफ. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी होत असता. परंतु ते काम आपण भक्तिभावाने करा, कुठेही तुच्छ मानणार. असं करत जर राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि जीवनात यशस्वी झालोय म्हणून कधी आपण आपल्यामध्ये नैराश्य निर्माण करणार. मगाशी बोलल्या नेहमी राहील कधी आम्ही मला एक वाक्य लक्षात राहते, सुभाषित अजून यौवनात मी गंग जीवनात मी. कधी आम्ही अनिल म्हणलेलं आहे. मला 11 वर्ष होऊन गेली आता रिटायर होऊन, पण आज असं मला वाटायला लागलंय त्या कवी अनिलच्या त्या सुभाषितार्थ, अजून यौवनात मी गंग जीवनात. मला आज खरोखर वाटायला लागलं की मला अजून जर सेवा करायला दिली तर मी खरं काम करेन. ही तुम्ही सगळ्यांनी बरोबर बोलवलं आणि एवढा चांगला सुंदर कार्यक्रम तुम्ही केला, त्याबद्दल मला ते वाटलं की मला ते अजून रिटायर झालो. 11 वर्ष झाली रिटायर होऊन तरी सुद्धा मला वाटलं नाही इतका सुंदर तुम्ही कार्यक्रम केला. आणि महत्वाचं म्हणजे आपण आता माझ्या आता 71 वय चालू आहे.